घाई मत करो, घाई मत करो. पन्नास 60 माणसं जाताना ते गेले येतात कसं आता सेम येणार ना हात टाकून असेच. बहुतेक देवाकडे पाय नसतील कदाचित. देवाकडे हे बघ हे सगळे बाहेर आले. आम्हाला सांगा ना, आम्हाला तर आज जाऊ दिलं नाही. तुम्हाला आज जाताना असं हे अडकत नाही तुम्ही म्हणजे? नाही अडकळत नाही. आणि तुम्हाला का तुम्ही पहिल्यांदा गेला होतात का? मला असं अगोदर बघून असं खूप भीती वाटली की मी त्या ह्याच्यातून जाईन की नाही. तरी खूप श्रद्धा असल्या कारण मी आतून गेलो. त्यानंतर आत गेल्यानंतर खूप शांत असं वाटलं. अच्छा. आता मी जॉबही केला. ओके. एकदा आतमध्ये गेला ना माणूस मग सरळ ऑटोमॅटिक चवतो त्याच्यात मार्गाने पुढे सरकत जातो तो. म्हणजे कितीही जाड असेल तरी जाणार? पोट सुटलेलं असो किंवा काय? श्रद्धेने गेलं श्रद्धा मनामध्ये काय थोडा त्रास होतो, थोडासा तिरकं हा तिरकं वगैरे व्हावं लागत असं. त्यामुळे माणूस सरळ बघतो ना थोडा तिरकं. एक आम्ही बघितलं ना, माणूस अडकला असाच अडकत होता. त्याची बायको घाबरली होती. पण चांगलंय. चला थँक्यू. थँक्यू सो मच. बघ ना, श्री कानिफनाथ जन्मकथा शिल्प. फडतरे काका, तुम्ही इकडचे अध्यक्ष ना? हो ये. आम्ही मगाशी दर्शनाला गेलेलो ना, तर त्यांनी आम्हाला एंट्रीच नाही दिली. तर जरा चिडचिड पण झाली माझी की स्त्रियांना प्रवेश नाही आणि काय 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 काय. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का आम्हाला? नवनाथांनी आहे ना ब्रह्मचर्य जीवन जगून समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि ते करत असताना त्यांनी स्त्रीकडे कोणत्याही वाईट नजरेने कधीच पाहिलं नाहीये. की त्यामुळे आतमध्ये त्यांनी जागाच तेवढी ठेवली की लेडीज तिथं जाऊच शकत नाही. हेच उद्देश आहे आणि तीच परंपरा आम्ही चालवतोय. पण मग या मंदिरात असं आहे, तर बाकीच्या नवनाथांच्या मंदिरामध्ये नाही, बाकीकडे सगळीकडे सोडलं जातं. त्यांचे दरवाजे मोठे आहेत. पण मग ते पण ब्रह्मचारी होते ना? नाही, पण तिथे देवाच्या समाधीला हात लावून देत नाहीत. एक 10 फुटाहून पाया पडलं जातं. म्हणजे थोडक्यात तिकडे पण नाहीच जाऊ दे स्त्रीला. हा, आतमध्ये नाहीच जाऊन देत. त्यामुळे ते रागीट होते असं ऐकलेलं. हो, कानिफनाथ हे एकदम रागीट. का तर ते हत्तीच्या कानातून जन्मलेत. हत्तीच रागीट असल्यामुळे, त्यांच्या कानातून जन्मल्यामुळे ते एकदम रागीट. आणि हे मंदिर किती वर्षांपूर्वीच आहे? हे कमीत कमी 700 वर्षाचे. 700 वर्षाचे. हो. आणि 300 वर्ष झाली नवनाथांनी हे माऊलींच्या ताब्यात. आणि तिथून पुढे आता ही माऊलींची परंपरा म्हणजे आता चालू झाली. इकडे यात्रा वगैरे असते का इकडची? हो, इथे ना दत्त जयंतीचा उत्सव मोठा भरतो. दहीहंडीचा उत्सव मोठा असतो. आणि पंचमी, अव्यंग पंचमी हा जन्मदिवस 16. अच्छा. हा, तो 16 इतका मोठा असतो की कमीत कमी 50,000 लोक इथे येतात. अच्छा. म्हणजे कानिफनाथला इथे 10 दिवस उत्सव असतो आणि मढीला तो 6 महिना असतो.
बापरे. त्या जिथे समाधी स्थान आहे तिथं 6 महिना चालतो. म्हणजे हे काय मग? हे तपस्थान आहे. खूप भारी तुम्ही सांगितलं. थँक्यू काका, खरंच खूप भारी. नमस्कार. बाय बाय. तुला आठवतंय आपण आता जिथे राहिलेलो समगीर फॅमिली, हा. त्यांची ती धाकटी रुचा होती बघ. हो. तिला मी आधीच सांगून ठेवलेलं की एक ना मस्त तुझ्याकडे जे बेस्ट आयटम्स असेल ना त्याच्याने एक मस्त गिफ्ट तयार कर. हा. हो, तर ते बघ तिने काय बनवलं डोंट टेल मी. खास तुझ्याकरता. आईला. हो. ए यार. आणि तिने हे आईस्क्रीम स्टिक्सनी बनवले बघ. हा. कसा वाटला तुम्हाला आमचा कानिफनाथचा एपिसोड?